आज रविवार, मुलांचा सुट्टीचा दिवस आणि आपला मात्र खूप जास्त कामाचा दिवस. आज आपल्याला सगळी तुंबलेली कामंसुद्धा करायची असतात, एक्स्ट्राची कामंही करायची असतात आणि लेकरांनाही दिवसभर बघायचं असतं, प्लस त्यांचा केलेला पसारा. सकाळी उठले, मस्त स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे सगळं आधी किचन खालचं आवरून घेतलं. खाली काही डबे होते 2-3 रॅकवरती, तर ते मस्त छान असे वरती ठेवून दिले. आणि हे ना इलेक्ट्रिक कुकर आणलेला आहे, अजून मी तो यूज नाही केला. यूज केला तर त्याचा रिव्ह्यू नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर एक्स्ट्राचा किराणा आणायचा आहे, तर तो आणला की भरून द्यावा लागेल. भांडी मात्र माझी तशीच पडली. सगळं काम करून झालं आणि भांडी राहून गेले, पण स्वामी झोपेतून उठला, तो काही करू देत नव्हता. मग त्याला घेतलं. ब्लाऊज काढून ठेवलेले आहेत हे वाले, जेवढे पण कस्टमरचे शिवायला आलेले आहेत तेवढे पण, त्यातले 2 ब्लाऊजांची कटिंग करून ठेवली. आता मात्र स्वामी झोपला की मगच माझे सगळे भांडेही आवरून होतील आणि उरलेल्या ब्लाऊजांची कटिंगसुद्धा होईल. पण जोपर्यंत स्वामी झोपत नाही तोपर्यंत मग मला जे काही निवडायचे वगैरे कामं असतात, भाजीपाला वगैरे, लसूण, तर तेच कामं माझे होतील. आणि बेडकवर वगैरेसुद्धा आज धुवायला काढलं होतं, मग ते धुवून आणि वाळू घालून दिलं. त्यानंतर हा झोका आणलेला होता, तर म्हटलं या कडींना तो बांधून द्यावा. बघू आता तो किती सक्सेस होतो ते माहीत नाही. ही दोरी आणलेली होती त्याला बांधायला, पण इथं कड्या नाही आहेत वरती, म्हणून तो टांगायचा असल्यामुळे ते शक्य नाही. पण बघू म्हटलं आता कसं होतं काय. जर सक्सेस झाला बांधून तर ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आज रविवार, मुलाच्या सुट्टीचा दिवस. मग त्याचं दप्तर धुवून काढलं, शूज वगैरे सगळे धुतले, ते सुकायला ठेवले. त्यानंतर साईला नागलीची पेज करायला स्वामीसाठी नागली धुवून टाकलेली. भाकरीसुद्धा हिच्या खूप छान होतात. आणि गव्हाचं दळण केलं होतं, तर ते थोडंसं गहू खूप खराब झाले होते, तर म्हटलं तेही धुवून घेते, तेही खिरीसाठी वगैरे कामात येतील. हा साई ना त्याच्या फ्रेंडसोबत, म्हणजे स्वरूप नाव आहे त्याचं, तर त्याच्यासोबत ना खाली मात्र खेळायला गेलेला होता. तर मग आता सकाळी म्हणजे थोडंसं अर्धा-पाऊण तासापासून तो गेलेला होता. थोडा वेळ त्याला खेळू दिलं, कारण की रविवारचा दिवस म्हटलं की मुलांना थोडा रिलॅक्स असतो. पण आता ऊन झालं म्हणून त्याला मी वरती बोलून घेतलं.